शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा बायोपिक 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत नुकताच पार पडला। आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत ठाकरे या सिनेमाच्या म्युझिक लॉन्च सोहळ्याची। या ठिकाणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर आदित्य ठाकरे उपस्थित आहेत। सिनेमातील मुख्य भूमिका करणारे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित आहेत। अरे जिसका हम इंतजार कर रहे थे वो मोमेंट आ गया और इतना कम जोश यार। आपण बघतोय म्युझिक लॉन्चिंग सोहळ्याची हे थेट दृश्य तुम्ही बघू शकताय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात येत आहे। A special thank you to Zee Music Company and the entire team who has put together such an amazing music album. अरे फोटो ऑफ होणार, थोडासा वेट करा, फोटो ऑफ करणार आम्ही। हम एक मीडिया Q&A अब करने वाले हैं, उसके बाद फिर से एक फोटो ऑफ होगा। सर आणि प्रत्येक टीम, डायरेक्टर टीम ही तिकडे कामात आहे। हा म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम रोहन म्युझिक डायरेक्टर इकडे आहेत ना। सिनेमाच्या डबिंगचा प्रश्न आलाय, तर त्याबाबत इकडे सर, महाराष्ट्र टाइम्स। हा बोला। सिनेमाच्या डबिंगचा प्रश्न, आता डबिंगचं काम चालू आहे, तर त्यावर जरा सविस्तर सांगू शकाल मराठी सिनेमाबाबत? हिंदी सिनेमा सेन्सॉर मधून बाहेर पडलेला आहे, हे मी तुम्हाला आता काय अजित, हिंदी सिनेमा सेन्सॉरच्या कैचीत वगैरे अजिबात सापडला नाही। जिथे कैची होती तिकडे आम्ही पण थोडी धार लावली आणि आता मराठी सिनेमा, मराठी जो आहे ते परवा सेन्सॉरकडे जाईल। त्यासाठी काही बदल मराठी आणि हिंदीमध्ये नक्कीच आहेत सिनेमामध्ये, तर त्यासाठी डायरेक्टर टीम पूर्ण कामाला लागलेली आहे आमची। मला असं वाटतं की हे पुरेसं आहे आपल्याला आज एवढं सांगणं की हिंदी कैचीतून सुटला। संजय सर नमस्कार। संजय सर, संजय जी, मैं सुहेल फिदाई, बॉलीवुड हलचल से। जिस तरह की फिल्म बहुत ही पावरफुल लग रही है।